प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। आंदोलन करताना ते शासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा हात उगारताना मागे पुढे बघत नाहीत। मात्र आता त्यांनी थेट कापाकापीची भाषा केली आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असा सल्ला त्यांनी दिलाय। त्यामुळे त्यांच्या विरोधात मंत्र्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अरे तू मराठीच्या एखाद्याने मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना, सगळ्याची काळजी देवाभाऊ आमची घेतील। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त करताना अत्यंत वादग्रस्त आवाहन केलंय। आत्महत्या करण्याऐवजी थेट एखाद्या आमदाराला कापून टाकण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय। तर बच्चू कडूंना वेगळ्या प्रकारची हवा लागली असून देवाभाऊ काळजी घेतील असा सूचक इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला। आपला कापूस 3000 इतका लागला तर काय कराल तुम्ही? सगळे शांत आत्महत्या करून। अरे तू मलापेक्षा एखाद्याने मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। बच्चूबाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे। बघू, आमचे देवाभाऊ काळजी घेतील। असं म्हटलं की शेतकऱ्यांना मदत जी आहे ते सरकार करत नाही, त्यामुळे आमदारांना कापा वादग्रस्त आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा अशा पद्धतीचं हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना, सगळ्याची काळजी देवाभाऊ आमची घेतील। बुलढाणा जिल्ह्यातल्या पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली। कापूस आणि इतर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरावरून बच्चू कडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी बच्चू कडूंनी थेट आमदाराला कापून टाका असा वादग्रस्त सल्ला दिला। त्यामुळे बच्चू कडूंच्या या विधानावरून महायुतीच्या मंत्र्यांनी संताप व्यक्त केला। एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय। शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का आता? ही पद्धत असते का? काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच। शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करा, मग तुम्ही करा ना। शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा। बच्चू कडू साहेब हे आमचे सहकारी आहेत विधिमंडळातले, पण असं कापून काढा, तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला, बच्चू कडू साहेब सुद्धा 2.5 वर्ष मंत्री होते, योग्य नाही ना। ठीक आहे, तुम्हाला संताप व्यक्त करायचं आहे, शासनाबद्दल करायचं आहे, तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, तुमच्या भावना व्यक्त करा। तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना। आम्ही काय म्हटलं आहे, जर आत्महत्या केल्यापेक्षा कापा ना। रोज जर 12-13 शेतकरी आत्महत्या करत असेल आणि सरकार तरी जागा होत नसेल, का आहे का मुळापासून धोरणं बदलवले पाहिजे। आणि मग असं होत नसेल तर मला वाटतंय रोज 12 जण मेल्यापेक्षा एखादा कापायला काय हरकत आहे? ती वेळ येणारच आहे आणि आणलीच पाहिजे। बच्चू कडू यांच्या या विधानावर मविया नेत्यांनी सुद्धा जोरदार आक्षेप घेतलाय। कडू यांची भूमिका शेतकरी हिताची असली तरी कापाकापीची भाषा करणं योग्य नाही असं आमदार विजय वडेट्टीवार आणि रोहित पवारांनी म्हटलंय। असं कापून बिपून टाका वगैरे हे असंविधानिक आणि शस्त्रांची आणि हुकूम किंवा त्याला कायदा हातात घेणारी भाषा करून उलट शेतकऱ्यांवर काही उद्या करणाऱ्यावर गुन्हे आणि त्यांना त्रास होईल। जे फुगवून आकडे सांगितले गेलेत, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा पॅकेज, खोदा पाण निकला चुवा। बच्चू कडूची भावना ही तीव्र जरी असली तरी शेतकऱ्यांनी मात्र आत्महत्या करू नये। हे निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाचा जो एक शस्त्र दिला आहे, तो शस्त्र कुठल्याही तलवारीपेक्षा धारदार आहे। बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत, त्यांच्या भावना या योग्यच आहेत, शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या बाजूली आहेत। पण बोलत असताना आपण जेव्हा आक्रमक होतो त्यातून आपल्या मुखातून काही 4 वेगळ्या गोष्टीसुद्धा जात असतात। संतांचा विचार आणि महामानवांचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्या विचाराने जेव्हा पुढे जात असतो तेव्हा अशा पद्धतीने कापाकापी करणं नाही तर आमदारांना मानणं अशा भाषा कधी येत नसतात। त्या भाषेचा आम्ही निषेध करतो। बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। ते सत्तेत असो वा नसो अपंग बांधव आणि शेतकऱ्यांसाठी लढत असतात। आंदोलन करताना अनेकदा बच्चू कडू थेट शासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा हात उगारताना मागे पुढे बघत नाही।
पण आता त्यांनी थेट आमदारांनाच कापून टाकण्याची भाषा केल्यानं वाद पेटला. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.